तर मित्रांनो, पुण्यातला आज आपला दुसरा दिवस आणि आज आपल्याला जायचंय भोसरीवरून डायरेक्ट स्वारगेटला. आणि सकाळ सकाळी रस्त्यावरून चालायला एवढं भारी वाटत होतं. पुण्यातलं सकाळचं वातावरण एक नंबरच असते बघा. मग काय हो, चालता चालता भेटली की रिक्षा. रिक्षातनं चाललंय बघा फक्त 20 रुपये मध्ये मेट्रो स्टेशनवरती. वल्लभनगरच्या मेट्रो स्टेशनवरती आलोय बघा. मस्त मध्ये पहिल्यांदा तिकीट काढून घेतलो. स्क्रीनवरती बघितलं की बरोबर 6 मिनिटांना आपली मेट्रो येणार आहे. बरोबर 6 मिनिटात करेक्ट टाइमावरती मेट्रो आली बघा आपली. मेट्रो मध्ये सगळ्यात खास म्हणजे एक गोष्ट मला आवडते बघा, असा मस्त व्ह्यू घेत घेत आपल्याला प्रवास करता येते. याच्या अगोदर पण 3-4 वेळा पुण्यात आलोय, पण पीएमटीनच प्रवास केलाय. मेट्रो मध्ये करण्याची मजाच वेगळी आहे बघा. निवांत बसून कुठं पण जाता येते बघा. ट्रॅफिकचं टेन्शन नाही, काय ऊन नाही, काय नाही. निवांत एसीत बसून यायचं. स्वारगेटला पोहोचूपर्यंत सगळी भरलेली मेट्रो मोकळी झाल्या बघा. आणि बाहेर गेल्या गेल्या पहिल्यांदा मित्राला फोन करून सांगितलं की आलोय म्हणून. आणि माझा मित्र माझ्या संग फिरायला एवढा एक्साइटेड होता की माझ्या अगोदरच मेट्रो स्टेशनवर येऊन थांबलेला माझी वाट बघत. या एस्केलेटर वरनं जायला मला अर्धा तास लागलाय बाहेर. एक झाल्यावर एक संपूर्ण चालतं बघा. चला तर मग फायनली आलोय मेट्रो स्टेशनच्या बाहेर. आता मित्राला शोधायचंय कुठे आहे बघू. आता फिरायला जायचंय म्हणल्यावर मित्र किती हरगलाय बघा. खुशी देख रे बंदे की. भावाने एकच डायलॉग मारलाय बघा, कवटे मांका से आया मेरा दोस्त. आता पुढचं काही सांगायला लागत नाही तुम्हाला. सिद्धार्थला म्हणलं की घरातनं फक्त चहा पिऊन निघलोय बघा. आता पहिल्यांदा काय तर नाश्ता करू मगच रूम वरती जाऊया. सिद्धार्थ म्हणला की ही काही सांगायची गोष्ट आहे काय म्हणला. पहिल्यांदा चहा नाश्ता करूनच मग पोहोचूया. ग्रीन टी घेतली होती बघा, जरा कडक होती पण एक नंबरच होती. आता रूम वरती आलोय बघा मित्रांनो. पुण्यात कुठं कुठं फिरणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि तुम्हाला जर काही लोकेशन्स माहित असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा.